कारण जालन्यातील मोसंबी मार्केट आजपासून 7 दिवस बंद राहणार आहे। 7 दिवस शेतकऱ्यांनी मोसंबी विक्रीस आणू नये असं म्हणत आमदार अर्जुन खोतकर यांनी आवाहन केलेलं आहे। सध्या उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बर्फवृष्टी देखील होतीये। याचा थेट फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। उत्तर भारतात थंडी असल्यामुळे मोसंबीची मागणी घटल्यानं मोसंबीला निश्चित दर मिळतोय। उत्तर भारतासह कानपूर बनारस मार्केटमध्ये देखील जालन्याच्या मोसंबीला विक्रीसाठी अडचणी येत असल्यानं आजपासून पुढील 7 दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं घेतलाय। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी मोसंबी विक्रीस आणू नये असं आवाहन देखील आमदार अर्जुन खोतकर यांनी केलंय। दरम्यान आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात। आपल्यासोबत आमदार आणि मार्केट कमिटीचे सभापती अर्जुन भाऊ खोतकर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मला सांगा भाऊ, आजपासून मोसंबी मार्केट 7 दिवस बंद राहणार आहे। अर्थात मोसंबीचं मार्केट फार डाऊन झाल्यामुळं शेतकऱ्यांना माल आणल्यानंतर घाटा येऊ नये हा शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय बाजार समितीने घेतलेला आहे। मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला आवाहन करतो की अजून 7-8 दिवस तुम्ही थांबा, आपला माल काढू नका। 7-8 दिवसानंतर याची तजवीज आम्ही या ठिकाणी करतो। मुळात उत्तर भारतामध्ये प्रचंड थंडीची लाट आहे आणि या लाटेमुळं मोसंबीला तिथं मार्केट नाही आणि त्यामुळं मालाला उठाव नाही। इथून व्यापारी घेऊन जाणारे माल उचलत नसल्यामुळं इथं तुम्ही मोसंबी बाजारामध्ये आणली तर तुम्हाला जाण्या येण्याचाही खर्च निघणार नाही। मग अशा अवस्थेमध्ये आम्हाला निर्णय घ्यावा लागला की आता शेतकऱ्यांनी मोसंबी तोडू नये आणि जेव्हा किंवा एक 5-7 दिवसानंतर मार्केट सुरळीत होईल त्यावेळेस आम्ही या संदर्भामध्ये उपाययोजना करतो। मी माझ्या पातळीवर देशाच्या कुठल्या भागामध्ये मोसंबी जाऊ शकते का या संदर्भात सुद्धा विचार करतो आणि कृषी मंत्र्याशी माननीय कोकाटे साहेब यांच्याशी या विषयाला बोलतो। थंडीमुळे भाऊ जे आहेत मोसंबीचे दर जे आहेत ते पण घसरलेले आहेत। हो, त्यामुळेच मी सांगितलं ना की शेतकऱ्यांनी आता कमीत कमी 8 दिवस तरी मोसंबी या भागात आणू नये। दर घसरल्यामुळेच आणि मालाला उठाव नसल्यामुळं हे दर खूप घसरलेले आहे। थंडीची प्रचंड लाट आहे, थंडीमध्ये कोणी मोसंबी खात नाही, त्यामुळं ती अडचण आहे आपल्यासमोर। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी जे 8 दिवसामध्ये दर घसरलेला असल्यामुळे आणि थंडीचा फटका देखील मोसंबीला बसत असल्यामुळे बाजारात आणू नये असं आवाहन देखील या ठिकाणी मार्केट कमिटी सभापती अर्जुन भाऊ खोतकर यांनी केले। जालन्याहून गणेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज।